नमस्कार मित्रांनो, क्रिकेट चर्चेमध्ये तुमचं स्वागत आहे. मी शुभंकर, हा आपला स्पेशल गेस्ट अर्चित. तर आज आपण बोलणार आहोत आजची IPLची क्वालिफायर 1 हैदराबाद वर्सेस कोलकाता, SRH वर्सेस KKR. खूप स्फोटक मॅच होईल अशी अपेक्षा आहे. तर दोन्ही संघ खूप स्फोटक आहेत, पण KKRना एक दुर्घटना अशी आहे की त्यांच्याकडे फील्ड शॉट नाही आहे, त्यामुळे ती एक सुनील नारायणवर खूप मोठी जबाबदारी असेल. हो, आणि कदाचित फील्ड शॉटच्या ऐवजी रेमनुल्ला गुरबाज आपल्याला खेळताना दिसेल. त्याच्यावर पण खूप जबाबदारी असेल, कारण तो पहिलीच मॅच खेळली ह्या हंगामातली आणि ती पण नॉकआउट मॅच असेल. हो, अहमदाबादचा स्टेडियम आहे, त्यामुळे भारतातील सर्वात मोठं स्टेडियम आहे आकाराने पण आणि प्रेक्षकांमध्ये पण. हो, त्यामुळे स्पिनर्सचा वापर होणारच दोन्ही बाजूंकडून. पण SRHकडे तेवढे चांगले स्पिनर्स नाही आहेत. कम्पॅरेटिव्हली KKRचे स्पिनर्स चांगले आहेत, नारायण आणि चक्रवर्ती. त्यामुळे KKRला त्याचा फायदा होईल. हो, नक्कीच. जरी त्यांच्याकडे फील्ड शॉट नसला तरी ते या दोघांच्या बळावरनं मॅच जिंकू शकतात. हो, आणि KKR टॉस जिंकून बॅटिंग घ्यायचं बघेल, कारण आपल्याला माहिती आहे SRHची पहिली बॅटिंग आली की ते 200च्या पुढेच मारायला बघतात नेहमी, आणि त्यांनी 280 पण मारलेलं आहे. त्यामुळे KKR पहिले बॅटिंग करायला बघेल. आणि KKR पिछाडी बरोबर गेली आहे, कारण की त्यांच्या 2 मॅचेस अशाच निघून गेल्या होत्या, वॉशआउट झाल्या होत्या. हो, हैदराबाद पंजाबशी मॅच खेळून येतं आहे. ते पंजाबशी त्यांनी ती मॅच जिंकली, 215 त्यांनी चेस केला. त्यामुळे ही पण हाय स्कोरिंग मॅच होईल अशी अपेक्षा आहे, कारण ॲव्हरेज स्कोर ह्या मैदानावर 191 आहे. आणि ज्या प्रकारे हा हंगाम स्फोटक हंगाम आहे, आणि आपण बघतो आहे की 200च्या वरती स्कोर करणं काही अवघड नाही आहे. आणि दोन्ही संघ बॉल बघा आणि बॉल मारा ह्या योजनेअंतर्गत खेळतात. त्यामुळे आणि आपण 260 चेस होताना पण बघितलेलं आहे, त्यामुळे मजेदार मॅच होईल. हो, आणि दोघांचे टॉप दोन्ही पहिले जे ओपनर्स येतात ते स्फोटक आहेत. बाकीची टीम एवढी काय स्फोटक बघितली नाही आहे. जरी हेनरी क्लासन SRHकडे असला, हे तिघच जण जे मेन SRH म्हणतो त्यातला एक तर नाही आहे. त्या तिघांच्या बळावर पण SRH 250 करायचं बघेल. हो, कारण बाकी सनरायझर्स हैदराबादच्या मिडल ऑर्डर क्लासन सोडलं तर तेवढं कोणी चाललं नाही आहे. मार्क्रम पण होता, त्याला पण ड्रॉप केला, पण त्याच्या जागी मला असं वाटतं की ग्लीन फिलिप्स किंवा मार्को यान्सेनला चान्स देऊ शकतात. हो, पण पिच बघायला लागेल. जर पिचमध्ये जर थोडीसं ग्रास असेल आणि स्विंग असेल तर मार्को यान्सन खेळेल, नाही तर मग ग्लेन फिलिप्स खेळेल असं मला वाटतं. ग्लेन फिलिप्स फिनिशर पण चांगले आहेत, त्यामुळे फिनिश पण करता येईल त्यांना. हो, कारण चेस करायला लागलं तर तो फिनिशर खूप महत्त्वाचा असतो. हो, आणि दोघांचं जर बॉलिंग युनिट बघितलं तर दोघांचं सेम आहे, पण KKRकडे एक फायदा आहे, तो म्हणजे वरुण चक्रवर्ती आणि सुनील नारायण. हो, कारण स्टार्कला 24 करोड देऊन घेतलं होतं KKRनी, पण त्यांनी तेवढा काय चांगली बॉलिंग केलेली नाही आहे. त्याला खूप मारलं आहे बॅट्समननी या हंगामात. पण काय ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे, आणि आपल्याला माहिती आहे की नॉकआउट्समध्ये ते कसे खेळतात. 200% देऊन खेळतात ते. आपल्याला चांगलाच अनुभव आहे. हो, नक्कीच. त्यामुळे मला असं वाटतं की कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार म्हणजे श्रेयस अय्यर मिडल ऑर्डरमध्ये सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्तीचा नक्कीच वापर करेल. हो, आणि त्याच्या जाळ्यात SRHच्या बॅट्समन अडकवायचा प्रयत्न असेल श्रेयस अय्यरचा. त्यामुळे खूप मजेदार आणि टफ मॅच होईल. हो, बघायला मजा येईल. हो, नक्की बरोबर बोललात. बघायला खरंच मजा येईल खूप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार. धन्यवाद.